बातमी रायगडमधून आहे। रायगड जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये रंगत आलेली आहे। शिवसेनेचे सर्वाधिक 40 उमेदवार, शेकापचे 19 जागांवरती उमेदवार, अपक्ष म्हणून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रायगड जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये आता रंगत यायला सुरुवात झाली आहे। युती आघाडीच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाच्या वाट्याला कमी जागा, अधिक जागा आल्यानं शिवसेनेनं सर्वाधिक 40 जागांवर उमेदवार उभे केले, तर भाजपनं 30 जागांमध्ये लढवत असल्यानं शेतकरी कामगार पक्षानं मात्र 19 जागांवरती उमेदवार दिले। यावेळेच्या निवडणुकीमध्ये 59 जागांसाठी 173 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस 29, ठाकरेंची शिवसेना 19, काँग्रेस 9 जागा लढवत आहे, तर मनसेनं 3 ठिकाणी आपले उमेदवार दिलेत। वंचित आप आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी प्रत्येकी 1-1 जागा लढवतीये, मात्र त्यावेळी आता 21 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्यासोबत आहे। अजेश, सध्या शिवसेनेनं सर्वाधिक 40 उमेदवार दिलेले आहेत, काय घडतंय रायगडमध्ये? सिद्धेश, खरं आहे, आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आता प्रचाराची रंगत वाढायला सुरुवात झालेली आहे। आणि या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक अधिक उमेदवार जे आहेत ते शिवसेने पक्षाने उभे केलेले आहेत। कारण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांची काही ठिकाणी युती झालेली आहे, मात्र शिवसेना जी आहे ती स्वतंत्र लढत आहे, स्वबळावर लढत आहे। आणि त्यामुळे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी अधिक उमेदवार या रिंगणात उतरलेले आहेत। आणि आपण पाहिलं तर सध्याची जी परिस्थिती राजकीय आहे ती एका कोणत्या पक्षाला बहुमत घेताना येणार नाही अशीच राजकीय पक्ष परिस्थिती जी आहे ती रायगडमध्ये निर्माण झालेली आहे। कारण बहुतांश जागेवर या ठिकाणी महायुतीतले 3 पक्ष असणारे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढताना दिसत आहेत। ज्या जिल्हा परिषदेवर कायम वर्चस्व हा शेका पक्षाचं राहिलं आहे, त्या शेका पक्षाने यावेळेला कमी उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। भाजप 2 नंबरला आहे, 3 नंबरला राष्ट्रवादी आहे आणि 4 नंबरला शेतकरी कामगार पक्ष आहे। आपण पाहिलं तर सातत्याने या जिल्ह्यावर जो आहे तो वर्चस्व हा शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे। आणि त्यामुळे आता ही वर्चस्वाची लढाई आहे आणि कोण बहुमताने या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवतो हे पाहणं महत्वाचं आहे। आणि त्याच दृष्टीने शिवसेनेने अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात उभे केलेले आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।